इयत्ता 6वी धडा क्रमांक 5 नवे धार्मिक प्रवाह या धड्याकडे आपण वळणार आहे आणि त्यातील अतिशय महत्वाचा असा हा पहिला भाग आहे आणि तो आहे धर्मांचा उगम. यस, सगळ्यांना आता स्क्रीन दिसत असेल. धर्मांचा उगम या लेक्चर मध्ये आपण सुरुवात करणार आहे ती म्हणजे जगातील विविध जे धर्म आहेत ते धर्म कधी निर्माण झाले तिथून. लेट्स स्टार्ट. आपल्या पाठाचं नाव आहे, धड्याचं नाव आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. आणि प्राचीन सोबत मी नंतरच्या काळातले सुद्धा धर्म त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत सुरुवातीला तुम्हाला माहितीसाठी. आणि पहिल्यांदा आपण पाहूयात तो म्हणजेच इतिहास. बघा, म्हणजे ज्यावेळी एखाद्या धार्मिक व्यक्तीला विचारलं जातं, म्हणजेच कुठल्याही धर्मातल्या धर्मगुरूला जर प्रश्न विचारला की या धर्माची निर्मिती किंवा या धर्मामध्ये जो देव मानलेला आहे त्याची तो केव्हापासूनचा आहे, तर ते सगळेजण हे सांगतात की सगळ्या विश्वाच्या आधी तो होता, त्याच्यानंतर त्याने विश्वाची निर्मिती केली आणि मग कुणीतरी उभं राहिलं की ज्यांनी त्याची व्याख्या करायला सुरुवात केली आणि मग ते आपल्या धर्माच्या निर्मितीपासून पुढचं आहे ते सांगतात. पण मूळ इतिहास काय सांगतो त्याकडे मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. पहा, विश्वाची निर्मिती 13 अब्ज 70 करोड वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी जगातला कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. हा, जर कुणी असं म्हणत असेल की ही आमची श्रद्धा ही आमची भावना आहे की आमचा धर्म जो आहे जगातला कुठलाही जो एखादा धर्म असेल तो धर्म याच्या आधीपासून होता, तर तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्याबाबत मला काही बोलायचं नाहीये. मी जे मांडत आहे तो इतिहास मांडत आहे. 13 अब्ज 70 करोड वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली. यावेळी कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. सूर्याची निर्मिती 4 अब्ज 50 करोड वर्षांपूर्वी झाली. याही वेळी कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. त्याच वेळी पृथ्वीची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर सजीवांची निर्मिती सुरू झाली ती 3 अब्ज 50 करोड वर्षांच्या नंतर. जे आजपासून 3 अब्ज 50 कोटी वर्षांपूर्वी सजीवांची निर्मिती सुरू झाली. अर्थात धर्म नावाचा विषय असायचं काहीच कारण नाही. त्यानंतर मानवाची निर्मिती आहे ती फक्त 2 लाख वर्षांपूर्वी. म्हणजे एप वानर हे जंगलातून, आफ्रिकेच्या जंगलातून बाहेर पडलं आणि त्याने चालायला सुरुवात केली. ही घटना फक्त 2 लाख वर्षांपूर्वी घडलेली आहे. विश्वाचा विचार करता 13 अब्ज 70 करोड वर्ष, याच्यामध्ये अशा लाखो वर्षांची गणितीच नाही, इतकी लाखो वर्ष आहेत. पण मानवाची सुरुवात झाली 2 लाख वर्षांपूर्वी. तिथपर्यंतही कोणताही धर्म तुम्हाला दिसत नाही. त्यानंतर शेतीचा माणसाने शोध लावलाय तो फक्त 10,000 वर्षांपूर्वी. या ठिकाणी गाव समूह तयार व्हायला लागली आणि काही विचार, निसर्गाला देवता मानणं वगैरे या गोष्टी इथून पुढे सुरू झाल्या. हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2600च्या काळामध्ये होती, परंतु या ठिकाणचं जे लेखन आहे त्या लेखनाचं अजून 100% वाचन आपल्याकडून झालेलं नाहीये आणि त्यामुळे त्या काळातील धार्मिक स्थिती वगैरे अशी आपल्याला काही कल्पना नाही. आणि आर्य संस्कृतीची सुरुवात होते इसवी सन पूर्व 1500 मध्ये. आणि त्यानंतर पुढे वेद, पहिला वेद ऋग्वेद हा वेद लिहिला गेला इसवी सन पूर्व 1000 मध्ये. 500 वर्षांचा जो काळ होता, इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन पूर्व 1000, म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्मा आधीची 1500 वर्ष ते त्यांच्या जन्माच्या आधीची 1000 वर्ष. या 500 वर्षांच्या काळामध्ये प्रत्येक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक ज्ञान हे पाठवलं जात होतं. आणि या काळामध्ये तुम्हाला साधारणपणे धर्म हा शब्द पहिल्यांदा पाहायला सुरुवात होते. याच्या आधी 13 अब्ज 70 करोड वर्षांमध्ये
फक्त ही जी शेवटची काही हजारो वर्ष जी तुम्हाला दिसत आहेत ना, यामध्ये धर्म हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे. पण या धर्म शब्दाचा अर्थ कुठे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख वगैरे असा अजिबात नाही. या धर्म शब्दाचा अर्थ काय आहे? तर या धर्म शब्दाचा अर्थ असा आहे, जे जे समाजामध्ये वागण्यासाठी आणि वावरण्यासाठी योग्य आहे तो धर्म, आणि समाजामध्ये वावरण्यासाठी जे अयोग्य आहे तो अधर्म. धर्म आणि अधर्म अशी या दोन शब्दांची कन्सेप्ट आपल्याला या वेदांच्या काळामध्ये दिसून येते, की जिथे धर्म आहे, पण धर्म कोणता? की जे चांगलं आहे तो धर्म, जे वाईट आहे तो अधर्म, अशी ही कन्सेप्ट आहे. या कालावधीमध्ये जशा पद्धतीने भारतामध्ये काही एक विचारधारा उभी राहिली, विचार जीवन जगण्याची पद्धती निर्माण झाली, मुळात आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने धर्म या संकल्पनेचा सविस्तर व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यानंतर असं सांगितलेलं आहे, धर्म म्हणजे काय? जीवन जगण्याची पद्धती. म्हणजे जगामध्ये सगळेच सांगतात की ईश्वराच्या पाया पडा, फक्त ते तुम्ही असे पाया पडणार आहात, तुम्ही असे पाया पडणार आहात, तुम्ही असे पाया पडणार आहात, की तुम्ही असे झुकून पाया पडणार आहात. हे वेगवेगळे विचार सांगितले जातात, त्यांना वेगवेगळं नाव आहे. खरा धर्म म्हणजे काय? जीवन जगण्याची पद्धती, दॅट्स ऑल. यापेक्षा जास्त विषय त्याचा वाढत नाही. ही सुप्रीम कोर्टाची आपल्या देशामध्ये असलेली व्याख्या आहे. आणि सुप्रीम कोर्टाची व्याख्या याचा अर्थ ती गोष्ट संपूर्ण देशाला मान्य करावीच लागते. आता पुढे बघा, वेदांची निर्मिती इथून सुरू झाली इसवी सन पूर्व 1000, आणि त्यावेळी जो धर्म उभा राहिला म्हणजे जी जीवन जगण्याची पद्धती उभी राहिली ती संपूर्ण आपल्या देशासाठी एकच असेल ना. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जिथे जिथे हा सगळा भाग पसरलेला आहे त्या सगळ्या भागाची ही जी ओळख आहे ही एकच ओळख असणार आहे, एकाच पद्धतीची जीवन पद्धती असणार आहे. ठीक आहे. झालं काय, हे जे वेद आहेत आपण पाहिलं पहा, वेदांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा रीतीने वेदांची निर्मिती सुरू झाली. त्यामध्ये ज्यावेळी यजुर्वेदाची सुरुवात झाली म्हणजे यज्ञ यागाची सुरुवात झाली, ईश्वरापर्यंत आपला संदेश पोहोचवायचा आहे. मग ईश्वरापर्यंत जर आपला संदेश पोहोचवायचा असेल तर त्यासाठी दोन मार्ग होते. त्यातला पहिला मार्ग म्हणजेच प्रार्थना करणे, आपल्या तोंडाने, किंवा दुसरा मार्ग म्हणजे यज्ञाच्या माध्यमातून प्रार्थना करणे. यज्ञाची जी ज्वाला आहे ती वर वर जायची आणि ती अदृश्य व्हायची, म्हणजेच ती वर जायची, ईश्वरापर्यंत पोहोचायची असं मानलं जात होतं. मग ईश्वराला एखादी गोष्ट सांगत असताना फक्त तोंडी सांगण्यापेक्षा त्याला आग्रह धरण्यासाठी म्हणून आपण त्या ईश्वराला काहीतरी पाठवूयात ना, जसं आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग काय पाठवायचं? मग शेतकरी म्हणाला किंवा शेतकऱ्याला सांगण्यात आलं की तू बैल पाठवायचा, तुझ्या शेतीसाठी महत्वाचा आहे तो बैल पाठवायचा. म्हणजे थोडक्यात बैलाचा बळी द्यायचा आणि त्या ठिकाणी तो यज्ञ करायचा. आणि राजाला जर सांगायचं झालं तर राजा म्हणायचं की समोरच्या राज्यावर हल्ला करायचा, आपण जिंकलो पाहिजे, देवाचा आशीर्वाद पाहिजे. मग काय पाठवायचं? तर राजाचं वाहन घोडा म्हणून घोड्याचा तिथे बळी द्यायचा. सुरुवात झाली यज्ञाला. पण ही गोष्ट खूप काळ नाही चालली. लक्षात असं आलं की मुळातच बैलांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाल्यामुळे, बैलांची संख्या कमी म्हणजेच गायींची संख्या कमी म्हणजेच वासरांची संख्या कमी म्हणजे शेतीला मिळणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी, आणि त्यामुळे शेतकऱ्याला शेती करताना मोठ्या अडचणी यायला लागल्या. दुसऱ्या बाजूने
राजाने घोड्यांचा बळी दिलेला असल्यामुळे राजाला युद्धामध्ये लढायला अडचणी यायला लागल्या. त्यामुळे घोड्यांचा आणि बैलांचा बळी देणं ही गोष्ट समाजामध्ये शेतकरी असतील किंवा राजे असतील यांच्या दृष्टीने त्रासदायक ठरायला लागली आणि म्हणून ते एका नव्या विचाराच्या शोधात होते आणि ती गोष्ट त्यानंतर घडली आणि ती गोष्ट म्हणजेच जैन धर्माच्या माध्यमातून उभी राहते. ऋषभदेव जैन धर्माचे पहिले तीर्थंकर. खर तर 24वे तीर्थंकर असणारे महावीर जैन यांच्यापासून जैन धर्म खऱ्या अर्थाने मोठा झाला असं मानलं जातं. पण त्याची सुरुवात आहे ती ऋषभदेव म्हणजे पहिले तीर्थंकर यांच्यापासून मानली जाते. इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 500 म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्मा आधीची 600 वर्ष ते येशू ख्रिस्तांच्या जन्मा आधीची 500 वर्ष या 100 वर्षांच्या कालावधीमध्ये जैन हा विचार पुढे आला. आता जैन म्हणजे काय वगैरे सगळं आपण पुढे पाहणारच आहे, त्यामुळे सध्या त्याच्या डिटेलमध्ये जात नाहीये मी. याच काळामध्ये आणखी एक व्यक्ती म्हणजे बुद्ध, गौतम बुद्ध पुढे आले आणि गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. लक्षात घ्या, जैन धर्म किंवा बौद्ध धर्म म्हणजे काय, तर जैन आणि बौद्ध या दोघांनी पुढे येऊन सांगितलं. म्हणजेच महावीर जैन आणि गौतम बुद्ध हे समकालीन होते, एकाच काळातले होते. तर यांनी येऊन समाजाला सांगितलं की तुम्ही यज्ञामध्ये पशूंचा बळी देऊ नका, तुम्ही यज्ञामध्ये घोड्यांचा बळी देऊ नका, तुम्ही यज्ञच करू नका. तुम्हाला देवाची पूजा करायची, देवापर्यंत तुम्हाला पोहोचायचे, देवापर्यंत संदेश द्यायचा ना, सरळ देवाची पूजा करा. काही यज्ञ करायची गरज नाहीये, काही त्या मूर्तीमध्ये तुम्हाला देव शोधायची गरज नाहीये, काही त्या आगीमध्ये तुम्हाला तुमचं संपत्ती टाकायची गरज नाहीये. सरळ सरळ तुम्ही देवाची आराधना करा, देव तुमच्यावर प्रसन्न होईल. आधी असणारी ही जी विचारधारा आहे, ही जी जीवन जगण्याची पद्धती आहे, हा जो जीवन जगण्याचा धर्म आहे, ज्याला सनातन धर्म असं म्हटलं जातं, ज्याला आजच्या काळात आपण हिंदू धर्म म्हणून ओळखतो, त्याच्यामध्ये असणारे हे जे वीक पॉइंट्स होते की ज्यामध्ये शेतकरी आणि राजे यांची वाहन बैल आणि घोडे हे मोठ्या प्रमाणात यज्ञामध्ये मारले जात होते, त्यापासून वाचण्यासाठी एक नवी विचारधारा या ठिकाणी जैन आणि बौद्ध या दोन विचारधारांनी दिली आणि म्हणून हे दोन नवीन धर्म भारत देशामध्ये तयार झाले. पण हे जे दोन्ही धर्म आहेत, हे दोन्ही धर्म सांगतात काय, तर हे दोन्ही धर्म स्वतःला धर्म म्हणून एस्टॅब्लिश करत नाहीत, धर्म म्हणून ते पुढे येत नाहीत. ते फक्त जीवन जगण्याची नवीन पद्धत घेऊन आपल्या समोर येतात, ज्याला आपण धर्म म्हणतो. खरा धर्म म्हणजे काय, जीवन जगण्याची पद्धती ती शासनमान्य आहे. उदाहरणार्थ असं आपण म्हणूयात, सध्या भारतामध्ये संविधान आहे. संविधान म्हणजे देशाचा कायदा आहे, देशाचा नियम आहे. त्यामुळे संविधानानुसार जगणं हा धर्म आहे आणि संविधानाशिवाय चुकीच्या पद्धतीने वागणं म्हणजेच अधर्म आहे. ते लक्षात. तर अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टी म्हणजे जैन आणि बौद्ध हे दोन धर्म उभे राहिले. भारत देशात हे दोन्ही धर्म तयार झाले. त्यानंतर 600 वर्षांनी, जवळपास 600 वर्षांनी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आणि येशू ख्रिस्तांचा जो जन्म आहे तोच जन्म आपल्याकडे इसवी सनाचा आरंभ मानला जातो. ईसा म्हणजेच येशू, सन म्हणजे साल. इसवी सन येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पुढचं साल, ते नंतरच आहे म्हणून 0 ते 100 आणि इथून पुढे, आणि आधीच आहे म्हणून तुम्हाला 500 ते 600 वगैरे असं ते दिसून येणार. इसवी सन पूर्व, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पूर्वीचा काळ. आता हे जे येशू ख्रिस्त आहेत यांनी पण जगामध्ये शांततेचा, अहिंसा, लक्षात घ्या इथली सुरुवात झाली. हे आले, हे आले, हे आले, सुरुवातीपासून हे सगळेजण अहिंसेचा संदेश घेऊन येतात. सगळेजण बघा, येशू ख्रिस्त आले, त्यांचं पुढे निधन झालं, ते मरण पावले आणि मग त्यानंतर पुढे त्यांचे जे शिष्य होते
त्यातील एक शिष्य भारतामध्ये आले आणि इसवी सन 0 ते 100 याच्या दरम्यान साधारणपणे इसवी सन 80च्या काळामध्ये म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर साधारणपणे 70-80 वर्षांनी ख्रिश्चन ही जी विचारधारा आहे, ही जी जीवन जगण्याची पद्धती आहे, हा जो धर्म आहे, ही जीवन जगण्याची पद्धती भारतामध्ये पहिल्यांदा आली. ठीक आहे. त्यानंतर ज्यू किंवा यहुदी हे लोक भारतात आले. म्हणजे इसवी सनाच्या 0 ते 300च्या काळामध्ये म्हणजे पहिल्या येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरच्या पहिल्या 300 वर्षांमध्ये हे ज्यू लोक किंवा यहुदी लोक जे आहेत ते भारतामध्ये आले आणि ते भारतात राहिले. खर तर या धर्माची निर्मिती 3000 वर्षांपूर्वी 3000 वर्षांपूर्वी म्हणजे कधी तर साधारणपणे ऋग्वेद ग्रंथ जेव्हा निर्माण झाला आजपासून 3000 वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे याच काळामध्ये त्यावेळी इथला सनातन धर्म उभा राहतो. त्याच काळामध्ये ज्यू किंवा यहुदी धर्म आहे तो जुएदा प्रांत मध्य पूर्वेमध्ये उभा राहतो. तिथे तो निर्माण होतो. ठीक आहे. आता बघा हा नंतर मी तुम्हाला हे कुठे आहे ते प्रांत वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे नकाशा दाखवणारच आहे. आता फक्त आपण पाहतोय विश्वाच्या निर्मितीपासून झालेल्या धर्मांची निर्मिती कधी झाली ते आपण पाहतोय. त्यानंतर इस्लाम धर्माची स्थापना झाली इसवी सन 600 ते 700च्या काळामध्ये. या काळामध्ये मोहम्मद पैगंबर यांनी या धर्माची स्थापना केली. मध्य पूर्वेचा जो भाग होता त्यामध्ये अनेक प्रकारच्या विचारधारा होत्या. तेव्हा या सगळ्या विचारधारा एकमेकांमध्ये वाद करत होत्या, भांडण करत होत्या, लढाया करत होत्या आणि त्या सगळ्यांना एका विचारधारेखाली आणणं आवश्यक होतं. नाहीतर कुणी उठायचं आणि आपल्या विचारधारेच्या जोरावर कुणालाही मारहाण करायचं, कुणालाही मारायचं, ठार करायचे. त्यावेळी मोहम्मद पैगंबर यांनी हातामध्ये शस्त्र घेतलं आणि त्यांनी या सर्वांना बाकीच्यांना ठार मारून किंवा बाकीच्या विचारधारांचे जे लोक आहेत त्यांना आपल्या विचारधारेच्या बाजूने वळवून इस्लाम धर्माची स्थापना केली. इस्लामचा अर्थ ईश्वराची प्रार्थना आणि सोबतच इस्लाम या शब्दाचा दुसरा अर्थ होतो शांतता, जागतिक शांतता. तर अशा प्रकारचा हा धर्म आहे. हा धर्म यानंतर साधारण 200 वर्षांनी भारतामध्ये आला. त्यानंतर पुढे पारशी धर्म इसवी सन 700 ते 800च्या काळामध्ये हा धर्म भारतामध्ये आला. त्याची निर्मिती इसवी सन पूर्व 600 ते 500 म्हणजे ज्यावेळी भारतामध्ये जैन ही विचारधारा आणि बौद्ध ही विचारधारा होती म्हणजेच महावीर जैन गौतम बुद्ध भारतामध्ये होते त्याच वेळी पर्शिया या प्रांतामध्ये म्हणजे सध्याच्या इराण या देशामध्ये झरथुष्ट्र हा राजा होता. हा जो रफार आहे हा चुकून आलेला आहे कारण की तो काही केल्या माझ्याकडून डिलीट होईल नाहीतर खालचा शब्द चुकत होता. तर यांनी या विचारधारेची सुरुवात केली आणि यानंतर तो जो ती विचारधारा आहे ती विचारधारा साधारणपणे 1200 वर्ष इथे होती आणि जेव्हा मोहम्मद पैगंबरांच्या अनुयायांनी या पर्शिया प्रांतावर हल्ला केला त्यावेळी त्यांनी हा भाग सोडला आणि हे सगळे पारशी लोक आहेत ते भारतामध्ये आले. ठीक आहे. साधारण 700 ते 800च्या काळामध्ये या काळात पारशी धर्म भारतामध्ये आला. त्यानंतर शीख धर्म म्हणजे झालं असं की इसवी सनाचे 1400चा काळ म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर 1400 वर्षांनी गुरु नानक नावाचं एक व्यक्तिमत्व भारतामध्ये होतं. त्यांना पुढे गुरु मानण्यात आलं म्हणून गुरु नानक असा तो शब्द आहे असं ते नाव आहे. तर जे नानक होते त्यांनी काय केलं त्यांनी पारशी समाजाचं लेखन जे आहे ते वाचलं. इस्लाम धर्माचे धर्मग्रंथ वाचला, ज्यू धर्माचा धर्मग्रंथ वाचला, ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ वाचला, बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ वाचला, जैन धर्माचा धर्मग्रंथ वाचला, सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्माचे वेद वाचले आणि त्यांना हे लक्षात आलं की सगळ्या धर्मांनी याच नाही तर जगातल्या सगळ्या धर्मांनी समान गोष्ट सांगितलेली आहे. प्राणी मात्रांवर प्रेम करा, लोकांना त्रास देऊ नका, हिंसा करू नका, चोरी करू नका, ईश्वराची आराधना करा, पूजा करा. समान गोष्टी या सगळ्या धर्मांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजेच हे नाव फक्त वेगवेगळी आहेत.
जीवन जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण सगळ्यांचा मूळ पाया जो आहे तो एकच आहे. आणि त्यामुळे गुरु नानक यांनी काय केलं, या सगळ्या धर्मांमधील ज्या ज्या सगळ्या या चांगल्या गोष्टी त्या सगळ्या एकत्र केल्या आणि ते एका पुस्तकामध्ये लिहिलं, ते एका ग्रंथामध्ये ते सगळं लिहिलं. तो ग्रंथ तयार झाला. हा ग्रंथ म्हणजेच गुरु ग्रंथ साहिब. गुरु नानकांनंतर पुढे 10 गुरु होऊन गेले. एकूण 10 गुरु होते. या 10व्या गुरूंनी म्हणजेच गुरु गोविंद सिंह यांनी शेवटी सांगितलं की हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथच इथून पुढे आपला गुरु असेल. यापुढे कुठलाही माणूस गुरु होणार नाही. आणि तेव्हापासून पुढे त्या ग्रंथाला शिष्य, त्या ग्रंथाचा शिष्य, त्या विचारांचा शिष्य म्हणून काही समाज पुढे आला. आणि हा जो समाज पुढे आला, त्या शिष्य या शब्दावरून शीख हा शब्द तयार झाला. आणि आज चालू आहे 2023 साल. म्हणजेच आजपासून 700 वर्षांपूर्वी हा शीख धर्म निर्माण झाला. आजपासून साधारण 1500 वर्षांपूर्वी पारशी धर्म भारतात आला. साधारणपणे 1600-1700 वर्षांपूर्वी इस्लाम धर्म भारतात आला. साधारणपणे 2000 वर्षांपूर्वी ज्यू धर्म भारतात आला. साधारणपणे 2023 म्हणजे 2100 एवढ्या वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म भारतात आला. साधारणपणे 2500 वर्षांपूर्वी बौद्ध धर्म निर्माण झाला. साधारणपणे 2500 वर्षांपूर्वी जैन धर्म निर्माण झाला. साधारणपणे 3000 वर्षांपूर्वी वैदिक धर्म निर्माण झाला. म्हणजे सनातन किंवा हिंदू धर्म आहे तो निर्माण झालेला आहे. म्हणजेच लक्षात घ्या, 13 अब्ज 70 करोड वर्षांच्या इतिहासामध्ये केवळ आणि केवळ 3000 वर्षांपूर्वी जगात धर्म आलेले. फक्त 3000 वर्ष. अरे 3000 वर्ष म्हणजे या एवढ्या मोठ्या, तुम्हाला लक्षात आहे ना, प्रत्येक संख्या वाढली की 10-10 पटीने वाढत जातं ना. 3000 म्हणजे इथं बसणारा आकडा आहे फक्त या पहिल्या 4 शून्यांमध्ये. म्हणजे बघा 10 पट, 100 पट, 1000 पट, लाख पट, दशलाख पट, कोटी पट आणि दशकोटी पट. दशकोटी पट वर्षांपूर्वी पासून विश्व आहे. पण धर्म नावाची संकल्पना फक्त आणि फक्त 3000 वर्षांपूर्वी आली. हा, एखाद्या धर्माला मानणारी व्यक्ती असेल तर ती म्हणेल की सर, माझं असं म्हणणं आहे की विश्वाच्या आधी आमच्या धर्मातील ईश्वर किंवा देवता होती. तो त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्याला त्याची श्रद्धा जोपासण्याचं जे स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेलं आहे. तो अशी मान्यता ठेवू शकतो. पण अशा प्रकारे विश्वामध्ये ही सगळी निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर पुढे आपण आता यातील बघा, यातील आपण धर्माची निर्मिती सुरू, आपण हडप्पा पाहिलं, आर्य संस्कृतीचा, आपण वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला. आणि त्यानंतर पुढे येतो तो म्हणजे जैन समाज किंवा जैन धर्म. आपण वळत आता त्या भागाकडे, तो म्हणजे जैन धर्म. बरं, मला एक सांगा, आता जे काही मी पाहिलेलं आहे किंवा शिकवलेलं आहे त्यामध्ये काही अडचण किंवा शंका असेल तर मला विचारून घ्या. साधारण 23 मिनिटं झालेली आहेत. काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर तुम्ही मांडू शकता आपला मुद्दा. येस, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. ओके ओके ओके, ठीक आहे. चालेल, मग आपण बोलूयात जैन धर्माकडे. येस, हा आहे पुढचा धर्म, जैन धर्म. यामध्ये अहिंसा या तत्वाला या धर्मामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थान आहे. आता विचार लक्षात घ्या, मुळात हा धर्म कसा उभा राहिला. झालेली गोष्ट अशी आहे की वैदिक धर्म म्हणजेच सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म. हिंदू हे नाव खूप उशिरा आलं.
म्हणजे जवळपास इसवी सन 1200च्या काळामध्ये हिंदू हे नाव पहिल्यांदा वापरण्यात आलं. तर हा जो धर्म आहे, हा जो जैन धर्म आहे, या धर्माची जी कन्सेप्ट आहे ती अशा प्रकारची आहे की नका, हा मूळ मुद्दा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. जैन आणि बौद्ध धर्म जे या काळात उभे राहिले त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण लक्षात घ्या. हा जो काळ होता हा काळ म्हणजे 4 वर्णांचा काळ, जो आपण यापूर्वीच पाहिलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ठीक आहे. तर याच्यामध्ये श्रेष्ठ कोण असेल या संदर्भात एक मोठा वादविवाद त्या काळात चाललेला होता. आणि 2 क्षत्रिय जे राजाच्या घरी जन्माला आले, त्यातले एक म्हणजेच वर्धमान महावीर आणि दुसरे म्हणजेच गौतम बुद्ध. हे दोघं बाहेर पडले राजदरबारातून, राज्याच्या सगळ्या सुखातून, आणि त्यांनी स्वतः संन्यास घेतला आणि त्यांनी समाजाला ज्ञान देण्याचं कार्य केलं, की ज्यामुळे काही राजांना असं वाटलं की आपल्याला समजा आपल्याच या राजशाहीच्या वंशातील व्यक्ती आहेत, हे क्षत्रिय आहेत, हे जर पुढे येत असतील तर आपल्याला क्षत्रिय धर्माचं किंवा क्षत्रिय असण्याचं महत्व सगळ्यांच्या समोर मांडता येईल. आणि त्यामुळे गौतम बुद्ध आणि महावीर जैन यांचे विचार लवकर ऍक्सेप्ट झाले. इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा वर्धमान महावीरांचा काळ. म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी साधारणपणे 600 वर्ष ते म्हणजे जवळपास बघूयात आपण 75 वर्षांचा त्यांच्या आयुष्याचा काळ आहे. हे जे वर्धमान महावीर होते ते राजाच्या पोटी जन्माला आलेले आहेत. ठीक आहे. हे 24वे तीर्थंकर होते. जैन धर्मामध्ये जे गुरु होऊन गेले त्या गुरूंचा एक क्रम आहे. त्यातले पहिले आपण पाहिले वृषभदेव. पहिले आपण पाहिले, ठीक आहे. हे बघा इथे मी नाव लिहिलेलं आहे. जस्ट अ मिनिट. वृषभदेव. हे जे वृषभदेव आहेत ते पहिले, त्यानंतर पुढे दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे अशा पद्धतीने 24वा जो क्रमांक होता ते होते वर्धमान महावीर. त्यांचा जन्म कुंडग्राम या ठिकाणी, वैशाली नगर हे शहर, आणि वृज्जी नावाचं महाजनपद. आता हे महाजनपद वगैरे काय हे सगळं आपण पुढे पाहणार आहे. त्याची सेपरेट धडाच आहे आपला. महाजनपद म्हणजे थोडक्यात मोठं राज्य. आपण जनपद पाहिले, जनपद बघा, ग्राम, ग्राम म्हणजेच गाव, अनेक गावं एकत्र येऊन तयार झालं विश, म्हणजे आजच्या काळातला आपण तालुका म्हणूयात त्याला, आणि अनेक विश एकत्र येऊन तयार झालं ते जन, म्हणजे आजच्या काळातला जिल्हा म्हणूयात. तर असे अनेक जन एकत्र येऊन तयार झालं एक महाजन, महाजनपद. तर तशा पद्धती म्हणजे आजच्या काळातलं राज्य. तर तशा प्रकारचं हे राज्य होतं वृज्जी नावाचं. तिथलं एक वैशाली नगर नावाचं एक आपण जन म्हणूयात, आणि त्या ठिकाणी जे राज्य करत होते ते होते सिद्धार्थ आणि त्रिशला, आणि यांच्या पोटी महावीर जैन यांचा जन्म झालेला आहे. मुळातच एक बेसिक गोष्ट मी आधी सांगतो, जैन धर्म जो आहे त्याची विचारधारा ती खूप ताकदीची आहे. पण जैन धर्माचा प्रसार भारतामध्ये किंवा खूप मोठ्या प्रमाणात जगामध्ये झाला नाही. याचं महत्वाचं कारण असं की यांची खूप मोठी संख्या वाढली नाही. याचं कारण असं की हे आपल्या तत्वांना खूप चिकटून राहिले. उदाहरणार्थ तुम्ही जर आत्ता जो ते फोटो पाहत असाल, आता जर तुम्ही चित्र पाहत असाल, तर बघा आता ते त्यांना दाखवायचं आहे छान म्हणून त्यांनी काही ते सोनं वगैरे दाखवलं आहे, पण हे विवस्त्र राहायला सुद्धा हे कचरत नाहीत. कुठल्याही गोष्टीचा मोह नाही.
म्हणजे रसरशीत असणारं एखादं चवदार फळ आणि वाटेल तितकी वाईट, कडू, तुरट, खारट चव असणारं दुसरी गोष्ट, हे दोन्ही एकाच चवीने हे खाऊ शकतात. दुसरी गोष्ट, जर अशा पद्धतीने वस्त्राविना राहत असतील, तर हे जर का एखाद्या गावामध्ये गेले, तर गावातील लोक लवकर त्यांच्या समोर येऊन त्यांना ऍक्सेप्ट करत नव्हती, किंवा एवढा प्रचंड त्याग आपल्याला शक्य नाही याची जाणीव लोकांमध्ये होती, आणि म्हणून लोक थोडीशी जैन धर्मापासून लांब राहिली. याच काळातला बौद्ध धर्म जो आहे, तो बौद्ध धर्म मात्र जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेला. त्यांचे अनुयायी खूप वाढले. त्याचं कारण असं, की गौतम बुद्ध यांनी जे अंतर होतं लोकांमध्ये, जे अंतर होतं ते संपवायला सुरुवात केली. त्यांनी स्वतः म्हणजे भगवी वस्त्र परिधान करून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. आणि त्यामुळे लोक भगवी वस्त्र घालून काम करत होते, आणि त्यामुळे इतर लोकही भगवी वस्त्र घातल्या लोकांचं ऐकायला जात होते. म्हणून बौद्ध या गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. वर्धमान महावीर जे आहेत यांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी मुळात त्यांची जी पूर्ण त्यागवृत्ती आहे, संपूर्ण त्याग, ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. पण ही गोष्ट सामान्य जनतेला मारक ठरली, कारण एवढा मोठा त्याग आपल्याला सहन होणार नाही ही त्यांची खात्री होती. पण ते विचार खूप जबरदस्त होते. हा, यातच पुढे एक दुसरा विचार आला. यांना म्हणतात दिगंबर. काय म्हणतात? दिगंबर. मग याच्यातच एक पुढे भविष्यामध्ये दुसरा विचार पुढे आला, की आपण अशाच पद्धतीने जंगलामध्ये रानावनात राहण्यात काही अर्थ नाहीये. लोक काही आपल्याकडे तेवढी येणार नाहीयेत. आपण बाहेर पडून आपल्या विचारांचा प्रसार करूयात. आणि मग त्यांनी श्वेत वस्त्र परिधान करायला सुरुवात केली. श्वेत म्हणजे शुभ्र, शुभ्र म्हणजे पांढरी. आणि पांढऱ्या वस्त्रांमध्ये, श्वेत वस्त्रांमध्ये ते सगळे बाहेर यायला लागले. आणि तशा पद्धतीने या धर्मामध्ये, या विचारामध्ये दोन प्रमुख समाज झाले. एक आहे तो दिगंबर समाज, की जो समाज संपूर्णपणे आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. आणि ते म्हणतात, लोक आली काय नाही आली काय, त्यांनी काय फरक पडतो, हिरा तो हिरा आहे, सोनं तर सोनं आहे, त्याच झळाली आहे ती त्याची चमकतच राहणार आहे. पण दुसऱ्या बाजूला जे श्वेतांबर नावाचा, म्हणजे श्वेत वस्त्र परिधान करणारा तो दुसरा समाज, याच घटका म्हणजे यांचाच एक भाग उभा राहिला, त्याला आपण पंथ म्हणूयात. एक दुसरा पंथ, एक श्वेतांबर, एक दिगंबर. तर श्वेतांबर जे होते त्यांचं हे म्हणणं होतं, की आपण वस्त्र घातली तर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू, आपण गावांपर्यंत पोहोचू शकू, आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू, आणि आपल्या विचारांचा प्रसार करू शकू. तुम्ही पाहिलं असेल पा, असं एक पांढरी दोरी लावून नाकाच्या पुढे सुद्धा इथे कसं पट्टी, पांढरी पट्टी लावली जाते काही जैन साधूंच्या मध्ये. असे तुम्ही पाहिले असेल, काही व्हिडिओ पाहिले असतील, फोटो पाहिले असतील. हे काय करतात, तर ती पट्टी काय आहे याचं कारण पण असं आहे, की चुकून सुद्धा एखादा हवेत उडणारा कीटक आहे तो चुकून सुद्धा आमच्या तोंडामध्ये अडकून तो मरू नये, इतकी अहिंसा. तेव्हा अशा प्रकारचे हे वर्धमान महावीर. ठीक आहे. त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केलेला आहे. म्हणजे मुळातच राजवाडा सोडला असं म्हणायला हरकत नाही. साधारणपणे वय 29 वर्ष असावं त्यांचं त्यावेळी. त्यावेळी त्यांनी घरादाराचा त्याग केला. त्यानंतर 12.5 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्ष म्हणजे एक तप मानतो ना आपण, तर त्यांनी 12.5 वर्षांची तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्ती म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा, की काहीतरी कुठूनतरी दिव्य तेज आलं, ते जसं तुम्ही टीव्हीत पाहता, सिरियल मध्ये पाहता, तसं नाही. तपश्चर्याचा अर्थ त्यांनी मनन केलं, चिंतन केलं, वाचन केलं, अभ्यास केला. 12.5 वर्ष त्यांनी जगातले सगळं त्या काळी उपलब्ध असणारं सगळं वाचन केलं, त्यावर मनन केलं, विचार केला, लोकांनी कसं जगायला हवं, कसं जगायला नकोय, सगळ्या गोष्टींचा विचार केला. आणि शेवटी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, की होय, आता मी माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवायला तयार आहे. तेव्हा त्यांना जे ज्ञान मिळालं ते अतिशय शुद्ध, अतिशय शुद्ध, म्हणजे नुसतं शुद्ध नाही, विशुद्ध.
इतकं शुद्ध की विशुद्ध, म्हणजे पूर्ण नाही, संपूर्ण, या अर्थाने बघा. पूर्णचा अर्थ तोच होतो, संपूर्णचा अर्थ तोच होतो, पण पूर्णपेक्षाही जास्त शुद्ध आहे असं आम्हाला म्हणायचंय. म्हणून शुद्धपेक्षा पुढे जाऊन विशुद्ध, अशा प्रकारचं ज्ञान म्हणजेच केवल ज्ञान, फक्त आणि फक्त ज्ञान, ज्याच्यामध्ये अजिबात अज्ञान किंवा ज्याच्यामध्ये अजिबात इतर काही गोष्ट नाहीये. म्हणून त्यांना केवली असं म्हटलं जाऊ लागलं वर्धमान महावीरांना. केवली वर्धमान महावीर. म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे शरीराला आनंद होतोय किंवा दुसऱ्या त्याच काही कशामुळे त्रास होतोय, तर याचा स्वतःवर परिणाम होऊ देत नाही. आपल्या सर्व विकारांवर विजय मिळवणे. आपले जे सगळे देहाचे जे सगळे चोचले आहेत, छान छान खायचं, थंडी वाजायला लागली की ब्लँकेट घालायचं, गरम व्हायला लागलं की फॅन खाली बसायचं. तेव्हा काही पंखा असेल ना, तो असा फिरवायचा पंखा वगैरे. कसल्याही गोष्टीमध्ये अडकून न पडता सर्व इंद्रियांवर विजय मिळवला, म्हणूनच त्यांना जीन म्हटलं गेलं, म्हणजे त्यांना जिंकणारा म्हटलं गेलं. आणि याच जीन म्हणजेच जिंकणारा या शब्दावरून तयार झालेला शब्द म्हणजेच जैन. विकारांवर विजय मिळवणारे एक महानवीर, आणि म्हणून त्यांचं नाव महावीर. ठीक आहे, अशा पद्धतीचे वर्धमान महावीर हे होते. इथून पुढे काही भाग आहे अजून, पण मला वाटतं आता 40 मिनिट जवळपास झालेली आहेत, 35 मिनिट होऊन गेलेली आहेत. तर पुढचा जो भाग आहे तो जैन धर्माचा उरलेला भाग, आणि पुढील जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घ्यावा अशी असं मला वाटतंय. येस, ठीक आहे. कारण कसं साधारणपणे एक लहान मुलांची जी ताकद आहे पाहण्याची, लेक्चर वगैरे पाहण्याची 36 मिनिटं, ठीक आहे. 30 ते 40च्या दरम्यान आपण थांबूयात लेक्चर. येस, हा गौतम बुद्धांचा विषय आपण पाहणार आहे पुढे. येस, बरोबर आहे. गौतम बुद्धांचं मूळ नाव सिद्धार्थ. व्हेरी गुड गिरिजा. पण आपण ते पाहणार आहे, पुढे आहे. उद्या आपण पाहूयात त्याविषयी. ठीक आहे, चालेल चालेल. चलो ठीक आहे. काही आज जे काही शिकवले त्यात काही अडचण शंका असेल तर विचारून घ्या, नाहीतर मग आपण थांबूयाच. 38 मिनिटं झाली की मी थांबतो. अजून 40 सेकंद काही समजा मेसेज आला तर पाहूयात आपण. ओके, बाय बाय बाय. सुनीता बोडरे. ओके. सुनीता नाव मुलीचं आहे का मम्मीचं आहे? मला वाटतं एक विद्यार्थी आपला. शंका काही नाही. येस, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे काही वेळा काय होतं, पालकांचीच नावं मुलं लिहून टाकतात आणि मग ते प्रॉब्लेम होतो त्याचा. मम्मीचा. हा, तेच म्हटलं. ठीक आहे, चलो थांबूयात आपण. गुड बाय.